कुपवाडचा श्वास रोखणाऱ्या समस्या संपवणारच. आयुक्त संजिता महापात्र यांची भावनिक स्पॉट व्हिजिट. विकासासाठी ठाम निर्धार. कुपवाडच्या रस्त्यावर साचलेली धूळ, नाल्यामधील साचलेले पाणी आणि नागरिकांच्या डोळ्यातील अपेक्षा या सगळ्याला जवळून अनुभवत आयुक्त संजिता महापात्र यांनी केलेली स्पॉट व्हिजिट ही केवळ पाहणी नव्हती, तर कुपवाडच्या वेदनांना दिलासा देणारे एक आश्वासक पाऊल होतं. वॉर्ड क्रमांक 2 आणि 8 मधील विकास कामांची पाहणी करताना अनेक ठिकाणी नागरिकांनी आपली व्यथा मांडली. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली कामे, अर्धवट रस्ते, अतिक्रमणाने गुदमरलेले भाग या सगळ्यांनी आयुक्तही क्षणभर अस्वस्थ झाल्या. त्यांनी ठाम शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले, ही केवळ फाईलवरील कामे नाहीत, इथे लोकांचे आयुष्य अडकले आहे. प्रत्येक काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण झालेच पाहिजे. चैत्रबन नाल्याजवळ उभे राहून त्यांनी साचलेल्या पाण्याकडे पाहिले तेव्हा स्थानिकांनी सांगितलेली समस्या ऐकून त्या भावूक झाल्या. पावसाळ्यात आमच्या घरात पाणी शिरते असे सांगणाऱ्या नागरिकांच्या आवाजातील हतबलता त्यांनी जवळून जाणली. तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश देताना त्यांच्या आवाजात ठामपणा आणि संवेदनशीलता दोन्ही होते. विकास कॉलनी आणि झेडपी कॉलनीतील अतिक्रमणांकडे पाहताना त्यांनी स्पष्ट केले, सार्वजनिक जागा ही जनतेची आहे, ती कुणाच्या ताब्यात राहू देणार नाही. हा निर्णय घेताना नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि भविष्यास प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका स्पष्ट दिसून आली. लक्ष्मी मंदिर ते सुतगिरणी चौक आणि राजे मल्हारराव होळकर चौक या रस्त्यांची पाहणी करताना त्यांनी सांगितले की रस्ते फक्त वाहतुकीसाठी नाहीत, ते शहराच्या विकासाचे प्रतिबिंब असतात. दरम्यान स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्टेडियम आणि कुपवाड चिल्ड्रन पार्क येथे थांबत त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी चांगल्या सुविधा उभ्या राहाव्यात, यासाठी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. सांगलीतील 20 खांडेकर अभ्यासिकेत पोहोचल्यावर वातावरणच बदलले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या डोळ्यातील स्वप्ने पाहिली आणि म्हणाल्या, तुमच्या स्वप्नांना पंख देणे ही आमची जबाबदारी आहे. UPSC MPSC अभ्यास केंद्र सुरू करण्याच्या सूचना देताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने आणि नवीन पुस्तकांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. या दौऱ्यात अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असले तरी केंद्रस्थानी होती ती कुपवाडच्या सामान्य नागरिकांची वेदना आणि त्यावर उपाय शोधण्याची प्रशासनाची धडपड. ही स्पॉट व्हिजिट केवळ पाहणी नव्हती, ती कुपवाडच्या बदलाची सुरुवात होती. आता नागरिकांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.